गुड मॉर्निंग. बघा आजच्या लेक्चरला आपण 10th स्टँडर्डचं लास्ट लेक्चर बघणार आहोत आणि ते लेक्चर म्हणजे स्टॅटिस्टिक्स टॉपिकचा प्रॅक्टिस सेट 6.6 आणि हा प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर आपला टोटल मॅथ पार्ट 1 चा सिलेबस कव्हर होईल आणि सर्व जे व्हिडिओ आहे ते ऑलरेडी मी युट्यूबला टाकलेले. मग आता हे आपलं लास्ट लेक्चर असणार आहे. आता ह्या प्रॅक्टिस सेट 6.6 मध्ये काय आहे आपण बघू. आता मागच्या लेक्चर मध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे टी चार्ट बघितले होते किंवा वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट ग्राफ बघितले होते, ज्याच्यामध्ये हिस्टोग्राम होता, ज्याच्यामध्ये पॉलिगॉन वगैरे होता. मग आता ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला कोणता ग्राफ बघायचा आहे तर पाय डायग्राम किंवा पाय चार्ट असं आपण याला म्हणतो. मग आता नेमका पाय चार्ट काय आहे किंवा पाय डायग्राम काय ते आपण बघूयात. मग आपल्याला कोणता बघायचा ह्या प्रॅक्टिस सेट मध्ये पाय डायग्राम किंवा त्याला आपण पाय चार्ट असं सुद्धा म्हणतो. मग आता पायचा अर्थ काय तो गोल, हे लक्षात ठेवा. पायचा अर्थ काय गोल. पाय आपले उभे पण इथं काय लक्षात ठेवायचा गोल. तुम्ही क्रिकेट खेळताना किंवा फुटबॉल खेळताना वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळताना किंवा क्रिकेटचं बरेच मुलं बघतात, तर क्रिकेटमध्ये काय होतं बघा, विराट कोहलीने सपोज काही सेंचुरी वगैरे मारले किंवा रोहित शर्माने काही सेंचुरी मारली किंवा दोन शतकं मारले किंवा 268 वगैरे रन केल्या होत्या, त्यावेळेस काय राहतं माहितीये का पोरांनो, बघा असं काहीतरी ग्राउंड असतं, मध्ये असं स्पीच असतं आणि इथं कोहलीची काय येतं बरं ग्राफ येतो. मग इथं असं येतं बघा, अशा ग्राफ येतो. मग इथं किती तर 25% रन केल्या, इथं काहीतरी 30% रन केल्या, इथं 2% रन केल्या, इथं 0% रन केल्या, इथं 50% रन केल्या, असं काहीतरी चार्ट येतो बघा. ह्या चार्टलाच आपण काय म्हणतो बरं पाय डायग्राम किंवा पाय चार्ट. हे लक्षात. मग आता जी डायग्राम किंवा जो चार्ट आपल्याला सर्कल मध्ये इंडिकेट करायचा आहे त्याला आपण म्हणतो पाय डायग्राम. आणि याच्यावर तुम्हाला हमखास बोर्डाला एक क्वेश्चन जवळपास असतो, म्हणजे असतोच एक क्वेश्चन असणार पाय चार्टवर. येईल का लक्षात. मग आता हेच आपल्याला सर्व बघायचं आहे. काय असतो कळालं ना. पाय चार्ट म्हणजे थोडक्यात काय तर गोल मध्ये आपल्याला ते इंडिकेट करायचं असतो. एक्झाम्पल मध्ये तुम्हाला हे सर्व गोष्टी करणार आहे. हा बट याचा एक फॉर्म्युला आहे. पाय डायग्राम काढण्याचा काय एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे तरच आपण ते डायग्राम वगैरे काढू शकतो. आता दोन गोष्टी लक्षात ठेवा. पहिलं, जी सर्कल मध्ये आपण इन्फॉर्मेशन लिहितो, सर्कल आहे म्हणजे किती डिग्री असणार आहे 360. आणि आता मी सांगितलं 20% रन इकडे केल्या, 20% रन इकडे केल्या, 50% इकडे केल्या. याचा अर्थ पर्सेंट म्हणजे कशासोबत त्याची कंपॅरिझन आहे बरं 100 सोबत. या दोन गोष्टी लक्षात ठेवा. मग आता आपण पुढे गेलं बघू. मग आता याच्या सर्वात महत्वाचं एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे द मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढणं. काय द मेजर ऑफ सेंट्रल किंवा सेंट्रल अँगल. द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. द मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढणं आपल्या याच्यात गरजेचं आहे. मग आता द मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढण्याचा फॉर्म्युला काय तर नंबर ऑफ स्कोर इन कंपोनंट. नंबर ऑफ स्कोर इन कंपोनंट म्हणजे जी काही दिलेली माहिती असणार आहे पुढे गेल्या एक चार्ट येणार आहे आपल्याला, त्याच्यात काहीतरी माहिती असणार आहे. डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर. काय करायचं डिवाइड बाय टोटल नंबर ऑफ स्कोर. आता हे काय पुढे गेल्यावर कळेल आणि इंटू करायचं 360, कारण सर्कल आहे ना. सर्कल सोबत जर आपल्याला कंपॅरिझन करायचे असेल तर कितीने मल्टिप्लाय करावं लागतं 360 ने. म्हणून हा 360 डिग्री म्हणा किंवा 360 म्हणा, हा फॉर्म्युला आता आपल्याला पुढे गेल्यावर पूर्ण प्रॅक्टिस सेट मध्ये लागणार आहे. हे लक्षात. मग आता काय हे नंबर ऑफ स्कोर इन कंपोनंट काय ते पुढे गेल्यावर सांगतो आणि टोटल नंबर ऑफ स्कोर काय ते पण पुढे गेल्यावर सांगतो. इंटू 360 कसं मल्टिप्लाय करायचं ते पण पुढे गेल्यावर सांगतो. हे लक्षात. फक्त आता एवढंच लक्षात ठेवा, पाय डायग्राम काढायची म्हणजे काय काढायचा गोल काढायचा. मग पुन्हा एकदा सांगतो, पाय डायग्राम म्हणजे असं एक गोल काढायचा, एक बेसिक काहीतरी लाईन काढून घ्यायची आणि नंतर तुम्हाला डिग्री येईल. मग ते आपला अर्धचंद्र असतो ना, त्याला आपण काय म्हणतो प्रोटेक्टर. त्या प्रोटेक्टरनी मेजरमेंट घ्यायचे. मग सपोज तुम्हाला त्या प्रोटेक्टर काय राहील, आपण ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर द मेजर ऑफ सेंट्रल अँगल काहीतरी सपोज काय येणार आहे 50 डिग्री. तर मग काय करायचं प्रोटेक्टर इथं ठेवायचं
आणि त्याचा 50 डिग्री कुठे जाऊ असं बघून घ्यायचं आणि हा लाईन टाकून द्यायची. पुन्हा इथून काहीतरी येणार सोबत 90 डिग्री, मग तो 90 प्रोटेक्टर इथं ठेवायचा आणि 90 डिग्रीचं पुन्हा काउंट करून घ्यायची. पुन्हा काहीतरी येणार आहे 108, मग पुन्हा 100 इथं प्रोटेक्टर ठेवायचा, 100 इथं काढून घ्यायचा. अशा प्रकारे तुमचा टोटल काय होतो पाय चार्ट तयार होतो. येईल का लक्षात? प्रोटेक्टर आहे कोणाकडे दाखवा बरं. मग आता याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे तर प्रॅक्टिस सेट 6.6 टोटल सॉल्व्ह करायचं आहे. बर, मग आता आपण काय करू डायरेक्ट प्रॅक्टिस सेट 6.6 मध्ये जाऊया. मग आता बघा तुमच्या समोर आहे पहिला क्वेश्चन. काय बरं पहिला क्वेश्चन? बघा आता पहिला क्वेश्चन तुमच्या समोर आहे. काय पहिला क्वेश्चन? द एज ग्रुप अँड द नंबर ऑफ पर्सन. आपल्याला एज ग्रुप दिलाय आणि ते एज ग्रुप मधले काय दिले नंबर ऑफ पर्सन दिले. हु डोनेट ब्लड इन ब्लड डोनेशन कॅम्प इज गिवन बिलो. आपल्याला काही पर्सनचा ग्रुप दिलाय आणि त्यातले किती व्यक्तींनी किती पर्सननी ब्लड डोनेट केले डोनेट कॅम्प मध्ये त्याची माहिती आपल्याला दिली. ड्रॉ अ पाय डायग्राम फ्रॉम इट. आणि याच्यावरून काय काढायचे आपल्याला पाय डायग्राम काढायचे. स्पष्ट सांगितलंय पाय डायग्राम म्हणजे तुम्हाला कोणते डायग्राम काढायचे गोलवाली डायग्राम काढायची. एवढं स्पष्ट झालं. मग आता ज्या गोष्टी दिल्या त्याचा एक छोटासा आपण काय करू टेबल बनवून टाकू ना पहिलं. मग आता बघा पहिलं काय दिलंय बरं एज ग्रुप. काय दिलंय एज ग्रुप. काय दिले हे इयर्स दिले त्याचं इयर्स दिलेले ना. इथं काय तुम्हाला क्लास वगैरे लिहायची गरज नाही अजिबात काय लिहायची गरज नाही. मग जी माहिती दिली ती. दुसरं काय दिलं बरं नंबर ऑफ पर्सन. नंबर ऑफ पर्सन. बर आता एज ग्रुप काय काय दिलंय आपल्याला 20 to 25. देन काय दिलंय बरं 25 to 30 30 to 35 35 to 40. एवढेच आहे का? ओके. अजून काय दिलंय बरं नंबर ऑफ पर्सन. काय दिलंय बरं 20 to 25. याच्यामध्ये किती पर्सेंट ब्लड डोनेट केलंय बरं 80%. सॉरी 80 फक्त नाही पर्सन नाही पर्सन दिले पर्सेंटेज नाही 80. नेक्स्ट काय दिलंय बरं 60. नेक्स्ट 35. नेक्स्ट 25. म्हणजे 35 ते 40 ह्या एज ग्रुप मधल्या किती लोकांनी ब्लड डोनेट केलंय 25 असे आपल्याला इन्फॉर्मेशन दिली. आता सर्वात महत्वाची तर तिसरा कॉलम करायचा. तिसरा कॉलम करायचा आहे आणि तो तिसरा कॉलम नेहमी कशाचा असतो द मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. लक्षात म्हणजे आपण लिहू काय बरं हा द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. आणि द मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचा असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे बरं हा नंबर ऑफ स्कोर इन कंपोनंट. म्हणजे याचा स्कोर याची माहिती काढतोय ना म्हणजे याचा स्कोर. आपण काय करायचं टोटल नंबर ऑफ स्कोर. टोटल नंबर म्हणजे यांची काय करून घ्यायची रे ऍडिशन. आणि ती ऍडिशन कुठे लिहायची डिनॉमिनेटरला इंटू काय करायचा 360. मग आता यांची आपण ऍडिशन करून घेऊ ना 0 0 0 5 5 किती येणार आहे 10. कॅरी काय केला आपण 1 1 + 2 3 3 + 3 6 6 + 3 12 12 + 8 20. म्हणजे या सर्वांची ऍडिशन किती आली रे 200. अलग लक्षात. मग आता आपल्याला पहिला काय काढायचा आहे मेजर ऑफ सेंट्रल अँगल पहिल्याचा काढायचा आहे. कोणाचा एज ग्रुप 20 to 25. मग आता मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू द मेजर ऑफ सेंट्रल अँगल इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे बरं नंबर ऑफ स्कोर इन कंपाऊंड. ह्या कंपाऊंडचा किती स्कोर आहे बरं इथं 80. काय घ्यायचं इथं 80 अपॉन टोटल नंबर ऑफ स्कोर किती बरं 200 आणि इंटू काय करायचं आहे बरं 360 डिग्री. म्हणजे याचं कन्व्हर्जन कशा जाणार आहे डिग्री मध्ये. म्हणजे हा एक कॉलम झाला तुमचा हा एक कॉलम झाला. हा कॉलम थोडा जास्त मोठा राहू शकतो बरोबर. हे सॉल्व्ह करायचंय. ओके. मग आता इथं काय काय कॅन्सल होईल बघा बरं 0 गेट कॅन्सल 0 गेट कॅन्सल 0 गेट कॅन्सल 0 गेट कॅन्सल 2 1 2 2 4 किती होणार आहे 8.
म्हणजे काय राहिलं इथं 4 into 36. आलं लक्षात? मेनचं फक्त काय करायचंय मल्टिप्लिकेशन. 6 4 जा किती येणार आहे बरं 6 चुक 240 24 आणि इथं पुन्हा 4 3 जा किती होणार आहे 12 प्लस 2 किती होणार आहे बरं 40 म्हणजे 144. हे काय आलं आपलं पहिला मेजर ऑफ अँगल. आलं लक्षात? पहिला मेजर ऑफ अँगल किती आला 144. असाच कोणता काढायचा आपल्याला सेकंड वाला पण काढायचा आहे. मग सेकंड वाला काढायचा असेल तर काय करायचं बघा इथं कंपाऊंड नंबर ऑफ स्कोर इन कंपाऊंड किती बरं 60 अपॉन टोटल किती बरं 200 इंटू काय करायचंय 360 इज इक्वल. हे सॉल्व्ह करायचं ना आता आपल्याला पुन्हा तेच सॉल्व्ह करायचं. पुन्हा 0 0 गेट कॅन्सल 0 0 गेट कॅन्सल 2 1 जा 2 आणि 2 3 जा किती येणार आहे 6. मग आता मला सांगा दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं ना कोणाचं बरं 3 into 36 म्हणजेच किती येतं इथं 6 3 जा किती येणार आहे 18 3 6 जा 9 1 किती येणार आहे 10 108 डिग्री. आले लक्षात? सेकंड मेजर ऑफ अँगल. आता कोणता काढायचा आहे आपल्याला थर्ड मेजर ऑफ अँगल काढायचा आहे. मग काय येणार आहे नंबर ऑफ स्कोर इन कंपाऊंड किती बरं इथं 350 अपॉन टोटल किती बरं 200 इंटू किती होणार आहे बरं 360 डिग्री. आता हे सॉल्व्ह करायचं ना आपल्याला. मग बघू आता सॉल्व्ह करून. इथं 0 0 का नाही गेट कॅन्सल अराउंड 5 ने डिवाइड होऊ शकतो बघा ना 5 4 जा किती होणार आहे आणि 5 7 जा किती होणार आहे बरं 35 4 1 जा 4 आणि 4 9 जा किती होणार आहे 36. आता कोण राहिला आपला 7 into 9 मग 7 9 7 किती होणार आहे 33 डिग्री सॉरी 63 डिग्री. अलग लक्षात? आणि आता शेवटचे झालं का अजून एक शेवटचं राहिला आपलं अधिक शेवटचा राहिला. मग आता याचा नंबर ऑफ स्कोर किती बरं 25 अपॉन याचा किती बरं टोटल नंबर 20 इंटू काय करायचं आपल्याला 360. मग आता हे सॉल्व्ह करायचंय. मग इज इक्वल टू 0 0 पुन्हा गेट कॅन्सल पुन्हा 5 5 जा आणि 5 4 जा पुन्हा 4 1 जा 4 1 4 9 जा 9 5 किती जाणार आहे 45 45 डिग्री. आले सर्वांची. आता तुम्ही जर एक गोष्ट ऑब्झर्व केली काय ऑब्झर्व केली या सर्वांची जर तुम्ही ऍडिशन जर केली का 360 येणार येणार म्हणजे येणारच. या सर्वांची ऍडिशन म्हणजे कोणाची 144 प्लस 108 प्लस 63 प्लस 45 या सर्वांची ऍडिशन केली तर ती कन्फर्म 360 डिग्री येणार म्हणजे येणारच नो डाऊट. आणि ते काही करीत नाही बसायचं येणार ते आन्सर. आता आपल्या काढायला काय लावलंय त्यांनी पाय चार्ट काढायला लावलाय पाय डायग्राम काढायला लावली ना. मग आता काय काढून घ्यायचे आपल्याला पाय डायग्राम. एवढं सर्व कळालं का? सर्वात महत्वाचं काय कारण नाही द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. सेंट्रल अँगल हा कशात असतो नेहमी डिग्री मध्ये असतो. अलग लक्षात? आता काय काढायचं आपल्याला पाय चार्ट. मग आता पाय चार्ट का जर तुम्ही एक अप्रॉक्सिमेट एक सर्कल घेऊन टाकायचं. ते किती मापाचं असतं असं काही गरज नाही. तुम्ही एक अप्रॉक्सिमेट एक सर्कल घेऊन टाकायचं निम्म्या पानाचं घेऊन टाकायचं जनरली कर्कटकनी कंपासने काढायचं. हा त्याचा सेंटर असणार आहे आणि एक बेसिक एक लाईन घेऊन टाकायची बेसिक लाईन. लक्षात आलं इथपर्यंत काय केलं सर्कल कितीचा आहे रेडियस काही माहिती नाही अंदाज घेऊन टाका थोडी व्यवस्थित दिसेल अशी घ्या पण आणि एक लाईन आडवी मारून द्या. आता मला सांगा पहिला जो आहे पहिलं तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल कितीचा आहे 144. मग आता हे आपलं जे काही कंपास आहे अर्धचंद्र जो आहे तो काय करायचं राईट याच्यावर ठेवायचं. माहिती आहे कसं धरतात हे एक्झॅक्टली काय करायचं याच्यावर धरायची ही लाईन याच्यावर आली पाहिजे सेंटर याच्यावर आला पाहिजे आणि 144 घ्यायचा. मग 144 डिग्री कुठे बघा इकडून सुरुवात इकडून 144 साधारणतः इथं राहील. हाईट आला 144. मग इथं काय करून टाकायचं आपल्याला अटॅच करून टाकायचं. मग हा किती डिग्रीचा झाला रे 144. इथं लिहिला तरी चालेल 144 डिग्री. आणि ही 144 डिग्री कोणाची इन्फॉर्मेशन आहे एज ग्रुप ऑफ किती 20 to 25. फिनिश पहिले झालं फिनिश. आता सेकंड किती डिग्री बरं 108. मग आता काय करायचं आपलं हे जे आहे हे आता इथं ठेवायचं. आलं लक्षात? काही घेऊन सुरुवात करायची ना आपल्याला. मग आता इथं ठेवा हा सेंटर इथं घ्या आणि 108 कुठे आहे बरं 108 साधारणतः बघा इथे 108
आलं लक्षात. हा 108 इथं आला तर याला काय करून टाका, कम्प्लीट करून टाका. हा किती डिग्री झाला, 108 डिग्री. 108 डिग्री कोणता एज ग्रुप आहे बरं, एज ग्रुप ऑफ किती बरं, 25 to 30 डिग्री. नेक्स्ट कोणता बरं आता डिग्री, 63 डिग्री. मग आता आपण काय करू, याला 63 ला मेजर करूयात. आता अवघड आहे पडे खाली, बरं असंच घेऊ चला. आता काय घ्यायचं आपल्याला, 63. मग असं धरतील का, आलं काय. मग 63 कुठे बघा, इथं आहे, इथं 63 दिसत ना तुम्हाला, बघावं लागेल ना. मग आता काय करायचं, पुन्हा हे एकमेकांना जॉईन करून टाकायचे. मग हा किती डिग्री झाला बरं, 63 डिग्री. आणि 63 डिग्री कोणता ग्रुप आहे बरं, एज ग्रुप ऑफ कोणता बरं, 30 to 35. आता लास्ट वाला उरला ना, लास्ट वाला कन्फर्म हा किती येणार तुमचा, 45 डिग्रीच कन्फर्म येणार आहे, उरले तोच राहतो शेवटचा. मग हा कोणता एज ग्रुप आहे बरं, एज ग्रुप ऑफ कोणता, 35 to 40. बस झाली तुमचा टोटल काय झाला, हा पाय चार्ट तयार झाला. बस एवढंच, बाकी काय करायचं नाही. बाबडे आपण मोजतो इकडून आहे ना, तर राईट हँड साईडनेच मोजायचं असतं. लेफ्ट हँडने कसं काय मोजते, आपल्या बेसच आहे ना, जिकडून बेस आहे ना तिकडून तर मोजायचा असतो ना. मी जर इकडून लाईन काढली असते तर इकडून लेफ्ट हँड साईडने मोज, बेस कुठे आपला राईट हँड साईडला आहे ना, मग राईट हँड साईडनेच मोजायचं. बऱ्याच मुलांना मोजायला तो प्रॉब्लेम आहे, कुठे गेलं ते, इकडे लक्ष द्या. ए बाबड्या इकडे लक्ष द्या. सपोज मी बेस घेतला, सपोज हा काय, हा पूर्ण सेंटर आहे, हा माझा बेस आहे. मग मला सांगा, इथं जर मी हे ठेवणार असेल तर मला सांगा, लेफ्ट बाजून मोजता येईल का आपल्याला, नाही, राईट बाजून मोजायचं, आपला बेसच तर राईटला आहे ना. हा तुम्ही जर इथं जर सेंटर मांडला असता आणि इथं जर दिला असतं तर लेफ्ट साईडने मोजायचं. ध्यान झालं ना, बेस कुठे आपला इथं धरलाय तर आपल्या राईट साईडला आहे, मग राईट कुठंच मोजायचं. मग 90 डिग्री असो, 40 असो, 110 काही जे असेल ते असेल. लक्षात येईल का, नक्की का एकदम. नेहमी राईट हँड साईडनेच, कारण की आपला बेसच राईट हँड साईडला ठेवला ना आपण. हा तुम्ही लेफ्ट हँड साईडला बेस ठेवता, लेफ्ट हँड साईडने मोजायचं. पण रिकामी उद्योग करण्याचा अर्थ आहे का काही, नाही. कळेल का काय बोललो, नक्की का. असं सॉल्व्ह केलं होतं का आज एक्झाम्पल, मग काय होतं, क्वेश्चन विचारला होता का, बर हे कळालं सर्वांना, नक्की का एकदम, हो की नाही. कळालं असेल तर सेकंड घ्यायचा का, सेकंड, बर चालेल घेऊ, सेकंड घेऊ, काय हरकत नाही. बर चालेल, कळालं ना तुला पण, हो बाबड्या, बर हा सारखेच आहे, सर सारखे आहेत पण एकदा प्रॅक्टिस होईल त्यांचं, असं असेल बहुतेक. जाऊ द्या, एक घेऊ आपण, चालेल. चला लक्ष द्या इकडं पुन्हा. चला घेऊ आपण, वाटलं सर सेकंड नंबरचा क्वेश्चन घेऊ. तुमच्या समोर आहे बघा सेकंड नंबरचा क्वेश्चन. काय, द मार्क्स ऑब्टेन बाय स्टुडंट इन डिफरंट सब्जेक्ट आर शो, ड्रॉ अ पाय चार्ट शोइंग द इन्फॉर्मेशन. मग खाली काही इन्फॉर्मेशन दिली, बाबड्या सरळ बस ना, का घुसले काही, म्हणजे इकडून असं बस. मग आता आपल्याला काही स्टुडंटच्या मार्कची इन्फॉर्मेशन दिली आहेत. मग कोणत्या सब्जेक्टला किती मार्क्स आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आहे, पाय चार्ट तयार करायचं. मग यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागेल, 3 कॉलम करावं लागेल ना. पहिला कॉलम कशाचा आहे बरं, सब्जेक्ट. सेकंड काय बरं, मार्क्स ऑब्टेन. आणि थर्ड काय असणार आहे बरं आपला, द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. अलग लक्षात, हे 3 काढायचे. मग आता मला सांगा काय काय दिलंय सब्जेक्ट, पहिला कोणता दिलाय बरं, इंग्लिश. दुसरा कोणता दिलाय बरं आपल्याला, मराठी. थर्ड कोणता दिलाय,
सायन्स, 4 कोणता दिलाय मॅथमॅटिक्स, 5th कोणता दिलाय सोशल सायन्स आणि लास्ट कोणता दिला आपल्याला हिंदी. हे एकूण किती सब्जेक्ट दिले आपल्याला 6 सब्जेक्ट दिले आहेत. याचे मार्क्स पण दिले. किती दिले बरं मार्क्स पाहिलेला 50, देन 70, देन 80, 90, 60, 50. मला एक गोष्ट कळाली की एक्झाम्पल मध्ये काय सर्वात जास्त मार्क्स हे मॅथला आहे. वा कशाला का बरं पांगी कुठली एक लक्षात असाला. आता थर्ड कोणता कॉलम असतो आपला द मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचं. मेजर ऑफ सेंट्रल म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे थिटा काढायचं थोडक्यात. मग आता मेजर ऑफ सेंट्रल अँगलचा फॉर्म्युला काय असतो बरं इथं आपल्याला काय करून घ्यावं लागतं सर्वांची पहिली ऍडिशन करू 0 0 0 0 0 0 0 ओके. 5 + 6 किती होणार आहे 11, 11 + 9 20, 20 + 8 28, 28 + 7 35, 35 + 5 किती होणार आहे 40. म्हणजे यांची ऍडिशन किती आली बरं 400. मग आता आपल्याला मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचं. तर मेजर ऑफ सेंट्रल अँगल म्हणजे काय त्या नंबरचा नंबर ऑफ स्कोर काढायचा आहे. नंबर ऑफ स्कोर ऑफ कंपाऊंड काय बरं इथं 50 अपॉन टोटल नंबर स्कोर किती बरं 400 आणि इंटू कशी मल्टिप्लाय करायचंय 360 आणि याच्यावरून आपण काय करू शकतो मेजर ऑफ अँगल काढू शकतो. मग तिथं काय बघा 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, 4 1 जा 4, 4 9 जा किती नाही बरं 36. मग काय उरलं बरं आपल्याकडे फक्त आता 5 × 9 उरला. 9 5 किती नाही इथं 45 डिग्री बरोबर पहिलं झालं. आता सेकंड वाला सॉल्व्ह करायचं आपल्याला. मग आता सेकंड किती बरं स्कोर किती सेकंडचा 70 अपॉन किती करायचं आपल्याला 400 इंटू किती करायचंय 360 डिग्री. मग हे सॉल्व्ह करायचं बघू काय होईल. पुन्हा आपल्याला हे 2 0 गेट कॅन्सल, हे 2 0 गेट कॅन्सल, 4 1 जा 4 4 9 जा किती होणार आहे 36. आता काय होणार आहे 7 × 9 किती होणार आहे 63 डिग्री बरोबर. सेकंड पण मेजर ऑफ अँगल आला. आता कोणता काढायचा आपल्याला थर्ड वाला. थर्ड किती बरं 80 अपॉन किती होणार आहे 400 इंटू किती होणार आहे 360 डिग्री. पुन्हा तिथं काय कॅन्सल होईल बरं 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट पुन्हा कॅन्सल, 4 1 जा 4 4 2 जा किती होणार आहे 8 आणि 36 × 2 किती होणार बरं 72 डिग्री बरोबर. नेक्स्ट बरं याचा स्कोर किती बरं 90 अपॉन टोटल किती 400 इंटू काय करायचं 360 करायचंय. मग आता पुन्हा काय होईल बघा पुन्हा 0 0 कॅन्सल, हा 0 0 कॅन्सल, 4 1 जा 4 आणि 4 9 जा किती सॉरी 4 9 जा किती होणार आहे 36. मग 9 × 9 किती होणार आहे 81 डिग्री लक्षात. आता लास्ट सेकंड काय आपण बघूया. मग इजिकड पुन्हा 60 अपॉन किती होणार आहे 400 इंटू पुन्हा काय करायचंय 360 डिग्री. मग पुन्हा यांचं कॅल्क्युलेशन पुन्हा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, पुन्हा 4 1 जा 4 4 9 जाणार आहे 9 किती देणार बरं 54 डिग्री बरोबर. आणि आता लास्ट वाला काय राहिला बरं आपला 50 अपॉन किती आहे बरं 400 इंटू काय 360 डिग्री. आता यांचं कॅल्क्युलेशन करू आपण. पुन्हा 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, 4 1 जा 4 4 9 जा किती 36, पुन्हा 9 5 किती होणार 45 45 डिग्री. आले का सर्वे मेजर ऑफ सेंट्रल अँगल आले. मग आता मेजर ऑफ सेंट्रल अँगल आल्या फक्त आपल्याला काय काढायचा असतो पाय चार्ट. मग आता आपण याला पुन्हा एक काय करायचा एक सर्कल काढून घ्या. हा त्याचा सेंटर असणार आहे. सर्कल काढल्यावरती कंपल्सरी एक बेसिक लाईन काढून घ्यायची असते. ठीक आहे बेसिक लाईन काढून घ्यायची. म्हणजे आता आपल्याला कुठून मेजरमेंट घ्यायची बरं राईट हँड साईडने कारण की आपण राईटला बेस मानलाय ना. मग आता पहिला किती बरं किती डिग्री आहे 45 डिग्री. मग आपलं अर्धा चंद्र याच्यावर ठेवून द्यायचं आलं का. मग आता याच्यावर काय करायचं 45 डिग्री कुठे मोजा बरं मोजा म्हणजे उलटच ठेवलं मी ओके. आता मोजता येईल 45 इथं कुठे आहे इथं 45 बघा 40 आणि 50च्या मध्ये 45 इथं आहे. मग याला काय करू शकतो आपण याला अटॅच करू शकतो. हा किती डिग्री झाला बरं 45 डिग्री आणि या 45 डिग्री मध्ये कोणता सब्जेक्ट दिलाय इंग्लिश.
बरं, आता याला बेसिक मानायचंय कोणाला, नवीन लाईनला. मग दुसरा सब्जेक्ट मॅथ आहे, मराठी आहे. मराठीला किती मेजर ऑफ अँगल आहे बरं, 63. मग आता इथं ठेवायचं, अलग लक्षात. पुन्हा तिकडून 63 कुठे, 60 इथं 60, इथं 63 म्हणजे 3 लाईन थोड्या पुढे म्हणजे इथं येणार आहे. म्हणजे आपण हा इथं घेऊ शकतो. हा किती डिग्री झाला बरं आता आपला, हा किती झाला, 63 डिग्री. कोणता सब्जेक्ट आहे, मराठी. बरं, पुढचा कोणता आहे बरं आता, सायन्स. सायन्स किती डिग्री आहे, 72. आता हा बेस आपली ही लाईन राहील ना, मग तिथं अशी ठेवायची. मग आता 72 कुठे आहे बरं, इथं 70 आणि त्याच्या 2 पुढे लाईन एवढा येईल. म्हणजे याला पण आपण काय करून टाकायचं, अटॅच करून टाकायचा. हा किती डिग्री झाला, 72 डिग्री झाला. कोणता सब्जेक्ट आहे बरं, हा सायन्स आहे. पुढच्या किती डिग्री, कोणता आहे, मॅथ आहे. मॅथ किती डिग्री बरं, 81 डिग्री आहे. मग आता 81 कुठे घ्यायचं, इथं घ्यायचं. मी इथं पुन्हा ठेवायचा, इकडून 81, 80च्या पुढे थोडा एक लाईन राहणार आहे, म्हणजे इथं राहणार आहे. इथं येणार आहे, काय येणार आहे आमचा, 81 डिग्री. कोण आहे बरं, हा मॅथ आहे. नेक्स्ट कोणता सब्जेक्ट आहे, सोशल सायन्स. किती डिग्री आहे, 54 आहे. मग पुन्हा इथं कंपास ठेवा आपली, आणि 54 कुठे बरं, 50 आणि इथं 54 राहणार आहे. मग हे पुन्हा काय करायचे, एकमेकांना अटॅच करायचे. हे काय झालं आता, 54 डिग्री. कोणता सब्जेक्ट आहे, सोशल सायन्स आहे. आणि आता उरला कोण, हिंदी. हा साहजिक 45 डिग्रीचा असेल. हा कोणता आहे बरं, हिंदी. झाला आपला पाय चार्ट सर्व तयार. येईल का लक्षात, हा काय झाला आपला पाय चार्ट तयार होईल. फक्त काय ते नाव पण द्यायचे, किती डिग्री अँगल आहे तो सुद्धा आपल्याला देऊन टाकायचा आहे. येईल का लक्षात, नक्की एकदम. सेकंड एक्झाम्पल कळेल सगळ्यांना. थर्ड सॉल्व्ह करून देऊ का, फोर्थ सॉल्व्ह करून देऊ का, 6 सॉल्व्ह करून देऊ का, फोर्थ वाला सॉल्व्ह करून देऊ का. चार तर फिफ्थ आणि 6 एक्झाम्पल सेमच आहे दोन्ही पण, बरोबर ना. बघू आपण काय. मग आता फिफ्थ वाले एक्झाम्पल काय बघा, क्वेश्चन तुमच्या समोर आहे. द पाय डायग्राम इन फिगर 6.13 शो द प्रोपोर्शन ऑफ डिफरंट वर्कर इन द टाउन. आपल्याला खालच्या डायग्राम मध्ये काय सांगितलंय, एका शहरामध्ये, एका टाउन मध्ये डिफरंट वर्कर काम करतात, वेगवेगळे कर्मचारी काम करू राहिले. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ द हेल्प ऑफ गिवन पी चार्ट. माझ्या पाय चार्ट मध्ये काय काय आहे त्याच्या हेल्पनुसार आपल्याला खालील प्रश्नांची काय करायचे, आपल्याला आन्सर द्यायचे आहेत. मग आता बघा पहिला क्वेश्चन काय बघा. फर्स्ट क्वेश्चन काय म्हटलंय बरं, पाय चार्ट काय कळालं तुम्हाला, काय काय दिलंय, कन्स्ट्रक्शन मध्ये किती वर्कर आहे त्याची माहिती, किती डिग्री बरं, 72 डिग्री. पुढे काय दिलंय, फूड फॅक्टरी मध्ये किती काम करत असतील, 48 डिग्री. ऍग्रिकल्चर मध्ये 24 आहे. अजून काय ते पुढे इलेक्ट्रिसिटी मध्ये 18 आहे. अॅडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये 36 आहे. आणि प्रोडक्शन मध्ये किती बरं, 90 डिग्री. आणि शेवट काय बरं, हॉटेल्स मध्ये किती आहे, 72 आहे. का सर डायग्राम तुमच्या समोर आहे. मग याच्यावर आपल्याला फक्त काय काढायचं रे, आता क्वेश्चनचे आन्सर द्यायचे, बाकी काहीच नाही. मग आता बघा पहिला क्वेश्चन काय सांगतोय, इफ द टोटल वर्कर इज 10,000 हाऊ मेनी ऑफ देम आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन. ओके, क्वेश्चन असा दिलाय की हे टोटल जे वर्करची जी संख्या आहे का, ही किती दिली बरं, 10,000. मग सर्व पाय चार्ट मध्ये जर 10,000 जर वर्कर असतील तर कन्स्ट्रक्शन मध्ये किती वर्कर हे आपल्याला विचारले. काही झालं तर ह्या फॉर्म्युल्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाही, एवढं लक्षात ठेवा. काही होऊ द्या, ह्या फॉर्म्युल्याच्या बाहेर क्वेश्चन जाणार नाहीये. मग आता नंबर ऑफ वर्कर विचारले आपल्याला. मग आता बघा ना, इथं फक्त काय चेंज करावं लागेल, नंबर ऑफ वर्कर इन कन्स्ट्रक्शन. डिवाइड काय घ्यायचं, टोटल नंबर ऑफ वर्कर. टोटल नंबर ऑफ वर्कर किती दिले आपल्याला, 10,000. टोटल नंबर ऑफ वर्कर इन कन्स्ट्रक्शन याचं तुम्हाला विचारलं आहे. बाकी 360 माहित आहे. आणि द मेजर ऑफ सेंट्रल अँगल पण दिलाय, त्याचा किती दिलाय डायग्राम मध्ये, 72 डिग्री दिलाय ना. बस ते तो फॉर्म्युल्याच्या बाहेर जातच नाही काय एक्झाम्पल. म्हणून आता बघा एक्झाम्पल नंबर 5 आपण काय करू, फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व्ह करू. फॉर्म्युला तोच आहे, काय फक्त चेंज करायचं, चेंज करू शकतात. काय, द मेजर ऑफ सेंट्रल अँगल. कन्स्ट्रक्शन वाल्यांचा सेंट्रल अँगल किती दिलाय, 72 दिलेले आहे. ओके, नंतर काय असणार आहे, नंबर ऑफ वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर, अपॉन टोटल
नंबर ऑफ वर्कर इंटू काय असतं बरं 360 डिग्री असतं ना. बरं आता पहिला क्वेश्चन विचारला कन्स्ट्रक्शन बद्दल, बरोबर ना. पहिला क्वेश्चन कसा आहे कन्स्ट्रक्शन. मग मला सांगा मेजर ऑफ सेंट्रल अँगल किती कन्स्ट्रक्शनचा दिलेला आहे पाय चार्ट मध्ये 72 टाकून देऊ आपण व्हॅल्यू 72 डिग्री बरोबर इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर इन कन्स्ट्रक्शन. त्याचं काढायचं किती आहे ना कन्स्ट्रक्शन मध्ये किती वर्कर आहे आपल्याला काढायचं आहे ना म्हणून आपण ते तसंच लिहून टाकू काय नंबर ऑफ वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन अपॉन काय बरं टोटल नंबर ऑफ वर्कर्स सांगितले ना क्वेश्चन मध्ये किती आहे 10,000 किती सांगितले 10,000 आणि इंटू काय करायचं बाबड्यांनी 360 डिग्री. मग या सर्व गोष्टीवरून आपल्याला काय मिळेल बरं नंबर ऑफ वर्कर इन कन्स्ट्रक्शन किती कन्स्ट्रक्शन मध्ये किती वर्कर आहेत हे आपल्याला मिळणार आहे. मग एक वेळ कळेल ना आपल्याला हाय 10,000 ओके. मग हा डिवाइडली जर 10,000 इकडे आलं काय होईल मल्टिप्लाय आणि हा जर 360 मल्टिप्लाय इकडे आलं काय होईल डिवाइड होईल ना. मग मी असं लिहू शकतो का रे देअरफॉर नंबर ऑफ वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू हा इकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल म्हणजे काय होईल बरं 72 इंटू 10,000 अपॉन हा इकडे मल्टिप्लाय अपोजिट साईडला आल्यावर काय होणार आहे डिवाइड म्हणजे किती होणार आहे 360 डिग्री बरोबर का रे. मग आता फक्त कॅल्क्युलेशन करा हा 0 गेट कॅन्सल हा 0 गेट कॅन्सल 36 1 जा 36 आणि 36 2 जा किती होणार बरं 72. आता कोण राहिला आपल्याकडे 2 इंटू कोण राहिला 1000 म्हणजे किती होणार आहे 2000 आणि देअरफॉर म्हणजे काय असणार आहे नंबर ऑफ वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन इज इक्वल किती असणार आहे 2000 झालं समजा. कन्स्ट्रक्शन मध्ये किती वर्कर्स काम करतात रे 2000 अलग लक्षात. टोटल वर्कर्स किती बरं 10,000 आणि फक्त कन्स्ट्रक्शन मध्ये किती करतात रे 2000 येईल लक्षात. सेम फॉर्म्युला काही चेंज केलाय का आपण नाही. बरं सेकंड क्वेश्चन काय बरं आता आपला हाऊ मेनी वर्कर आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. माझं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किती काम करतात ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये किती डिग्री आहे पुढे गेले ते हा 36. मग मी एक काम करू का इथंच थोडा शॉर्टकट मध्ये लिहू का सेकंड क्वेश्चन लिहू द्या बघा फॉर्म्युला तोच आहे द मेजर ऑफ सेंट्रल अँगल चालेल तुम्ही पूर्ण लिहा इज इक्वल टू काय नंबर ऑफ वर्कर इन कशात घ्यायचं आता ऍडमिनिस्ट्रेशन प्रश्न ऍडमिनिस्ट्रेशनचा आहे ना मी इथे घेऊ आपण नंबर ऑफ वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अपॉन काय राहणार आहे रे अपॉन काय राहणार आहे टोटल नंबर ऑफ वर्कर्स इंटू काय राहणार आहे 360 डिग्री लक्षात. मग आता इथं काय मेजर ऑफ अँगल किती दिलाय बरं 360 ना काय दिलाय 360 डिग्री इज इक्वल टू नंबर ऑफ वर्कर इन ऍडमिनिस्ट्रेशन तिथं आपल्याला काढायचंय नंबर ऑफ वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काढायचंय अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर किती सांगितले आपल्याला 10,000 इंटू काय करायचं आपल्याला 360 डिग्री. पुन्हा तसं जाणार आहे हा इथं डिवाइड तिकडे आल्यावर मल्टिप्लाय होईल आणि हा मल्टिप्लाय तिकडे आल्यावर काय होईल डिवाइड देअरफॉर नंबर ऑफ वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल किती होणार आहे 360 इंटू 10,000 अपॉन किती होणार आहे बरं 360 डिग्री अलग लक्षात. मग आता फक्त डिवाइड करून टाका 0 गेट कॅन्सल 36 1 जा 36 गेले. आता किती राहिले आपल्याकडे फक्त 1000 म्हणजे नंबर ऑफ वर्कर इन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किती असणार आहे बरं 1000 येईल का लक्षात. नक्की एकदम तसंही तुम्हाला सॉल्व्ह करायची गरज नसते. जर हा क्वेश्चन ऑब्जेक्टिव्हला जर विचारला असता तर इथं किती डिग्री बरं 72 आणि इथं किती डिग्री बरं 36 डिग्री हाफ आहे म्हणजे लेबर पण हाफच होतील ना वर्कर पण हाफच होतील लक्षात आलं का. हा झाला सेकंड क्वेश्चन येईल का सॉल्व्ह करता. बरं मग मला सांगा थर्ड क्वेश्चन काय बरं व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन मध्ये किती पर्सेंट वर्कर आहे ते आपल्याला विचारले पर्सेंटेज विचारले पण आपल्याला
पहिले पर्सेंटेज जर विचारले असेल, आता आपल्याला नंबर ऑफ वर्कर्स नाही विचारले, आपल्याला काय विचारले, नंबर ऑफ पर्सेंटेज मध्ये विचारले. मग आपल्याला पहिले नंबर काढावा लागेल. कोणाचा बरं, कशाचा, प्रोडक्शनचा. मग आता तोच पुन्हा फॉर्म्युला, सेंट्रल अँगल इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन ना, प्रोडक्शन अपॉन काय होणार आहे बरं, टोटल नंबर, आणि इंटू काय होणार आहे, 360 डिग्री होणार आहे. बरोबर का. बरं, मग आता सेंट्रल अँगल किती दिलाय बरं प्रोडक्शनचा, सेंट्रल अँगल किती दिलाय, 90 डिग्री येणार आहे प्रॉब्लेम. किती आहे, 90 डिग्री. नंबर ऑफ वर्कर इन प्रोडक्शन काढायचे ते आपल्याला, नंबर ऑफ वर्कर इन प्रोडक्शन हे आपल्याला काढायचं आहे. आपण टोटल नंबर ऑफ वर्कर किती म्हटले आपल्याला, 10,000, आणि इंटू काय करायचं आपल्याला, 360 डिग्री करायचं आहे. अलग लक्षात. पुन्हा तेच काय करायचंय, देअरफॉर नंबर ऑफ वर्कर इन प्रोडक्शन इज इक्वल, इकडे मल्टिप्लाय होणार आहे, म्हणजे 90 इंटू काय नाही बरं 1000 अपॉन किती होणार आहे, 360 डिग्री. मग आता फक्त डिवाइड करून टाकू आपण. 9 गेट कॅन्सल, 9 गेट कॅन्सल, 9 1 0 कॅन्सल, 9 1 9, 9 4 4 1 4, 4 25 0 तासात म्हणजे किती होणार आहे, 250. नंबर ऑफ काय वर्कर्स, काहीतरी चुकलं, हा 10,000 नाही का, अजून एक 0 द्यावा लागेल, मग इथं पण एक 0 येईल, म्हणजे किती होणार पाहिजे आता 2500. म्हणजे 2500 कोण आहे बरं, नंबर ऑफ वर्कर इन प्रोडक्शन. प्रोडक्शन मध्ये वर्कर किती बरं, 2500. पण आपल्याला वर्कर विचारले का, नाही, आपल्याला पर्सेंटेज विचारले. मग आता पर्सेंटेज काढायचं असेल तर पर्सेंटेज इज इक्वल टू काय राहतं बघा, लक्ष द्या. आता मला सांगा, टोटल वर्कर नेहमी खाली लिहायचे असतात पर्सेंटेज काढताना, आणि याच्यापैकी प्रोडक्शन मध्ये किती बरं 2500 आहेत, आणि पर्सेंटेज काढायचं तर नेहमी मल्टिप्लाय काय करायचं 100. पर्सेंटेज कशाचे पण काढताना नेहमी मल्टिप्लाय काय करायचं 100. मग आता काय कॅन्सल होईल बघा, 2 0 गेट कॅन्सल, 2 0 गेट कॅन्सल, 2 0 गेट कॅन्सल, 2 0 गेट कॅन्सल, काय राहिलं फक्त 25. म्हणजे पर्सेंटेज ऑफ वर्कर इन प्रोडक्शन इज इक्वल टू 25%. इज राईट, 25%. जर वर्कर विचारले असते हाऊ मेनी वर्कर इन वर्क इन प्रोडक्शन फील्ड, तर आपले किती आले असते 2500. बट आपल्या पर्सेंटेज विचारले तर किती राहणार आहे बरं 25%. येईल का लक्षात. फॉर्म्युला हाच आहे, फॉर्म्युला याच्या बाहेर जाणार नाही. क्वेश्चन कळेल का, असाच क्वेश्चन होता का, सॉल्व्ह केलता का, व्हेरी गुड, कळेल नक्की का. सेम पुढचा क्वेश्चन म्हणजे किती 6 वाला सेम असाच नक्की का, एकदम ओके. अशा प्रकारे इथं आपलं टोटल लेक्चर पण संपलं आणि आपला टोटल मॅथ पार्ट 1 चा सिलेबस सुद्धा आपल्या इथं पूर्ण संपलेला आहे. सर्वांनी चांगली प्रॅक्टिस करा. अडचण आली त्याने ज्या ज्या व्हिडिओ बघा, ज्या ज्या अडचण येईल ते. थँक्यू सो मच. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.